ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आता पाहतोय की इकडे लगेचच विमल म्हणते, वहिनी सायली दादा आणि अर्जुन ताईच्या लग्नाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करायचं आहे ना. त्यावर लगेचच आता कल्पना म्हणते, हो गं, अस्मिता आली की तिलाच विचारूया काय करायचं. इतक्यात अस्मिताच तिकडे येते आणि म्हणते, काय कसली चर्चा सुरू आहे तुमची. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, सायली अर्जुनच्या लग्नाच्या वाढदिवसाचं काय करायचं. त्यावर ती म्हणते, हो आपण त्यांचा वाढदिवस अगदी दणक्यात आणि जोशात साजरा करूया. नाही म्हणजे त्यांच्या 3 वर्ष झालेल्या लग्नालासुद्धा त्यांनी व्हॅलेंटाईन वीकच निवडला होता आणि आताही त्यांनी जे लग्न केलं 1 वर्षापूर्वी तेव्हासुद्धा व्हॅलेंटाईन वीकच निवडला होता. त्यावर लगेचच कल्पना ही म्हणत असते, हो ना. त्यावर प्रतिमा म्हणते, त्यांनी लग्न केलं ते याच म्हणजे महिन्यात केलं होतं ना, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं तेव्हा. त्याबरोबर लगेचच अस्मिता होकार देते. इतक्यात त्या ठिकाणी सायली अर्जुन येतात आणि काय बोलताय विचारतात. त्यावर अस्मिता म्हणते, नाही कुठे काय, काहीच नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, अस्मिताई तुला काय गं, आम्ही शाळेत जाणारी ती लहान मुलं वाटतो का की तू लगेच आम्हाला म्हणतेस काही नाही म्हणून. तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही का की इथे काय चाललं आहे ते. त्याबरोबर लगेचच अस्मिता खाली बघते आणि हसते. त्याबरोबर आता लगेचच इकडे सगळेच जण हसू लागतात. मग सायली ही पटकन म्हणते, काय अस्मिता ताई, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग सुरू आहे ना. बरोबर बोलले ना मी. त्याबरोबर लगेचच अर्जुन हसतो. तर लगेच आता सायली म्हणत असते, हे बघा अस्मिता ताई, उगाच काहीतरी जास्त घाट नका घालू काय. त्याबरोबर लगेचच आता तिला कल्पना म्हणते, अगं असं काय बोलतेस, आता आम्ही काय करायचं हे का तू सांगणार म्हणून. आम्हालाही करू देत की थोडं तुझं कौतुक, बोलू देत की तुझ्याबद्दल काय. त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते, आपण ना छान मस्त घरचे घरी पार्टी करूया. बस मस्त करूया सेलिब्रेट, छान करूया एन्जॉय. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, तसंही तुम्ही खरं प्रेम करता ना एकमेकांवर, नाहीतर काही लोकांच्या नशिबात खरं प्रेम नसतंच. त्याबरोबर आता अस्मिता एवढी सिरियस होते म्हणून कल्पना तिला आधार द्यायला येते. तर अस्मिता म्हणते, अरे मी सहज बोलले, तुम्ही सगळे एवढे सिरियस का झालात. बरं चला, आपल्याला करायची आहे ना अजून बरीच तयारी. तसा लगेचच अर्जुन म्हणत असतो, बापरे, आता अस्मिताईने मनावर घेतलं आहे म्हटल्यावर काय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला सुनीता ही आता प्रियाला कॉल करते आणि आता प्रियाला ती म्हणत असते, हॅलो, ओळखलत का मॅडम मला. त्याबरोबर प्रिया म्हणते, कोण बोलतंय. त्याबरोबर आता समोरून सुनीता म्हणत असते, काय हो मॅडम असं काय करताय. मी बोलते सुनीता, सिटी हॉस्पिटल, बॉडी, आठवलं का. त्याबरोबर लगेचच प्रियाला आठवतं. प्रिया म्हणते, हो आठवलं, का फोन केलास. त्यावर अश्विन तिच्याकडे बघतो. तशी लगेच ती म्हणते, अगं म्हणजे अननोन नंबरवरून का फोन केलास. अश्विन माझ्या मैत्रिणीचा फोन आहे, मी जरा आलेच, तिच्या फोनचा काहीतरी बिघाड झाला आहे म्हणते, का फोन केला आहेस असं ती लगेचच बाहेर येऊन सुनीताला विचारते. त्यावर सुनीता म्हणते, अहो आज तुम्हाला माहिती आहे का काय घडलं आहे ते. इकडे अर्जुन सुभेदार आणि त्यांची ती बायको आले होते आणि मला त्या बॉडीबद्दल प्रश्न विचारत होते, पण त्यावेळी मी तुमचं नाव न घेता नागराज साहेबांचं नाव घेतलं. त्याबरोबर लगेच प्रिया म्हणते, बरोबर केलंस. त्यावर ती म्हणते, आता माझी हुशारी आणि तुमचं डोकं, मग आता याचा चोख मोबदला तर मला मिळायला पाहिजेच ना. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणते, काय आणखीन पैसे कुठून देऊ मी आत्ता. हे बघ, काही पैसे वगैरे मिळणार नाही आहेत आता तुला. उगाचच्या उगाच जास्त नाटक करू नकोस. उलट ना मी तर तुझ्यासोबत आता बोलायला पण नाही पाहिजे, कळलं. त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते, ओ मॅडम, माझ्याशी असं नाही बोलायचं आणि मला दुप्पट पैसे तुम्ही द्यायचेच, समजलं ना. मी तुमचं नाव घेतलेलं नाही आहे. त्याबरोबर ती म्हणते, अगं पण. त्यावर लगेच ती बाई म्हणते, मला काही ऐकायचं नाही आहे, मला आजच्या आज पैसे हवेत म्हणजे पैसे हवेत. मी वाट बघते, नाहीतर विचार करा, मी त्या अर्जुन सुभेदारला एक फोन केला तर तुम्ही कुठं पोचालते, समजलं ना. गुपचूप मला पैसे द्यायचे, मला जास्त शहाणपणा नाही शिकवायचा. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, तुला मिळतील तुझे पैसे, आजच्या आज मिळतील. मग प्रिया फोन कट करते आणि म्हणत असते, आता काय करू, आता हिला पैसे कुठून देऊ, माझ्याकडे काय पैशांचं झाड आहे, आता काय करू, कसे आणू पैसे एवढे, असा ती विचार करू लागते. त्याबरोबर इकडे आता अर्जुन हा काम करत असतो.
इतक्यात सायलीसुद्धा तिकडे येते. सायली म्हणते, चला बरं झालं ना आपल्याला सुनीता नागराज काकांच्या विरोधात विटनेस म्हणून मिळाली. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही गं, आपल्याला आणखीन काहीतरी ठोस पुरावे गोळा करावे लागतील. त्यावर सायली म्हणते, अहो मग बाबू आहे की, बाबूसुद्धा कोर्टात साक्ष देऊ शकतो ना. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, बाबू जी कोर्टात साक्ष देईल ना ती फक्त महिपतच्या विरोधात असेल, कारण महिपतने त्याला सुपारी दिली होती. फार फार तर तो एवढंच सांगू शकतो की मला सुपारी देताना महिपतबरोबर आणखीन एक व्यक्ती होती, पण ती व्यक्ती कोण होती हे तो नाही सांगू शकत. इतक्यात सायली म्हणते, अरे देवा. त्यावर अर्जुन म्हणतो, काय झालं. सायली म्हणते, अहो मी ना इडली बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते, पण मगाशी आई आल्या आणि मिक्सरला ते मारायचंच राहून गेलं. मी आलेचा पटकन मिक्सर लावून. आणि सायली तिकडनं पळत खाली येते. तर इकडे आता प्रिया ही अश्विनकडे येते आणि आता अश्विनला ती म्हणत असते, अश्विन ऐक ना. अश्विन. आता त्यात अश्विनचा फोन वाजतो. अश्विन म्हणतो, 1 मिनटं, आणि लगेचच तो पहिला फोन उचलतो आणि म्हणत असतो, नाही आपल्याला इतक्यात काहीच नाही सांगता येणार. हो, नाही, आपल्याला थोडी वाट बघायलाच हवी. प्रिया त्याला मध्ये मध्ये ऐकना करत असते. अश्विन म्हणत असतो, थांब ना जरा तन्वी, आणि तो फोनवर बोलत असतो, हो बरोबर आहे तुमचं, पण आपल्याला वाट बघितली पाहिजेच ना. ओके, डन, ओके, बाय. आणि मग तो फोन कट करतो. त्याबरोबर लगेचच तो प्रियाला म्हणतो, तन्वी तुला कळतंय का, अगो हॉस्पिटलमधून फोन होता. त्यावर प्रिया म्हणते, सॉरी, पण अरे जरा एमर्जन्सी होती म्हणूनच मी म्हटलं. मी बोलले ना आता तुला माझ्या मैत्रिणीचा फोन आहे म्हणून. अरे तिच्या आईचं ना खूप मोठं ऑपरेशन करायचं आहे रे, त्यासाठी काही पैसे हवेत. तर मी ओघाओघात पटकन बोलून गेले की मी आहे ना, मी देईन ना पैसे. आणि मग मला आठवलं की माझ्या अकाउंटमध्ये आता एवढा बँक बॅलन्स उरलेलाच नाही आहे, म्हणून मग तुला विचारते. अश्विन प्लीज देशील का रे मला पैसे तू, प्लीज. त्यावर अश्विन लगेचच म्हणतो, तन्वी, मी तुला एक कॉफी बनवायला सांगितली तर मघाशी निघून गेलीस तू तरा बाहेर, आणि आता तुला पैशांची गरज लागल्यावर मी आठवलो. त्याबरोबर प्रिया म्हणू लागते, अश्विन अरे मघाशी त्याच मैत्रिणीचा फोन होता म्हणूनच मी निघून गेले. त्यावर अश्विन म्हणतो, तिचा मोबाईल बिघडलाय ना. मग. त्यावर प्रिया म्हणते, अरे तेच तर म्हणते, तेव्हा तिचा मोबाईल नव्हता, आता अचानक तिचा मोबाईलसुद्धा बिघडला रे. म्हणजे अडचणीत अडचण कशी यावी ना ते बघ ना, असं होतं कधी कधी. म्हणून म्हणते, आपण मदत करायची का तिला. नाही म्हणजे काही घाई नाही आहे, तू अगदी आज दिवसभरात कधीही मला पैसे दिलेस ना तरीही चालेल, आणि मी तुझ्यासाठी कॉफी बनवून घेऊन येऊ का. विचारते काय, मस्त जास्त कॉफी पावडर टाकून छान कॉफी बनवून घेऊन येते मी तुझ्यासाठी. मी आलेच. आणि मग प्रिया बाहेर येते. आता प्रिया म्हणत असते, हा अश्विन पैसे देईल असं काही वाटत नाही आहे, पण आता पैसे हवे असतील तर ह्याच्याबरोबर थोडे दिवस तरी हे संसाराचं नाटक करावंच लागणार. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता अर्जुन हा रागावून चिडून बसलेला असतो. इतक्यात सायली तिकडे येते. अर्जुन म्हणतो, आता कशाला आली आहेस, आता जा तिकडे. मगाशी जेव्हा महत्त्वाचं बोलत होतो तेव्हा तर तुला इडलीचे डाळ तांदूळ आठवले, जाऊ देत. त्यावर सायली म्हणते, अहो तुम्ही असं का बोलताय. नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते काम गरजेचं नव्हतं का तेव्हा, ती उद्या आपल्या नाश्त्याची तयारी आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं पण जर ती तयारी राहिली तर ते नंतरही करता येऊ शकतं, पण जर आपण केसबद्दल बोलताना एखादा पॉईंट मिसलीड झाला किंवा एखादा पॉईंट सुटला तर ते किती महागात पडू शकतं, ते नंतरनं लक्षात येईल का. त्यावर सायली म्हणते, अहो नाही बरोबर आहे तुमचं, पण म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, घरातली कामं महत्त्वाची नसतात का. अहो आता उद्या जर ते डाळ तांदूळ वाटलेले नसते ना तर गोंधळ झाला असता सकाळ सकाळ सगळा. त्यावर अर्जुन म्हणत असतो, अगं पण काय फरक पडतो, सांग ना, घरातली कामं आरामातही होऊ शकतात. त्यावर सायली म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, घरची कामं महत्त्वाची नसतात, आम्ही बायका घरात राहून काही कामं करत नाही का, उलट तुम्ही ऑफिसला जाऊन जेवढी कामं करता ना त्यापेक्षा कितीतरी कामं आम्ही घरात करतो. त्यावर अर्जुन म्हणतो, ऑफिसला जाऊन काम करणं पण सोपं नाही आहे, ऑफिसला जाऊन काम करायलासुद्धा खूप कष्ट लागतात, समजलं ना. ऑफिसलासुद्धा जाऊन इतके लोकांचे प्रॉब्लेम सोडवायचे असतात, एखाद्याला न्याय मिळवून देणं सोपं काम नसतं. त्यावर सायली म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की आम्ही घरातल्या बायका कामं करतो त्यांना महत्त्व नसतं. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं ऑफिसची कामं आणि घरातली कामं करणं वेगळी वेगळी आहेत, समजलं ना तुला. ऑफिसमध्ये कितीतरी लोकांच्या अडचणी असतात, कितीतरी प्रॉब्लेम्स फेस करायचे असतात. सायली म्हणते,
अहो पण मग घरात सुद्धा कामं करायची असतातच. तुम्ही ऑफिसला जाता, काही तासांसाठी काम करून घरी येता, पण आमचं तसं नसतं. घर आम्ही दिवसभर सांभाळत असतो. समजलंत ना? कोणाला काय हवं आहे, काय नको आहे, सगळ्यांचं सगळं बघत असतो. मग घर सांभाळणं अवघड आहे. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, काय अवघड आहे त्यात? सायली म्हणते, सगळंच अवघड आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, तुला जमणार आहेत माझी कामं? सायली म्हणते, तुम्हाला जमणार आहेत का माझी कामं? सांगा ना. त्यावर अर्जुन म्हणतो, हो जमतील. सायली म्हणते, हो मग मला पण तुमची जमतील. मी पण नाही हरणार. अर्जुन म्हणतो, मी पण नाही हरणार. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, ठरलं तर मग. आता पुढचे काही दिवस तू सायली सुभेदार आणि मी अर्जुन सुभेदार. बघूया ना कोणाला जमतं काय ते. बघूया तुला माझी कामं जमतात का, बघूया ना. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, बघूया ना. तुम्हाला घरातलं सगळं जमतं का? घरातले पाहुणे रावणे सण समारंभ सगळं सगळं तुम्ही बघायचा. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण ऑफिसला जायचं, माझी कामं, माझ्या कोर्ट केस, माझं सगळं तू हँडल करायचं. बघूयात ना. पनवेलमधल्या सक्सेसफुल वकिलाला किती काम करायला लागतं हे तुला तरी कळेल. सायली म्हणते, ठीक आहे, बायकांना घर सांभाळायला किती कष्ट लागतात हे तुम्हाला सुद्धा समजेल ना. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मग आजपासून तू अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, बघूया आता कोण जिंकतं ते. मला तर माहिती आहे ना, मी तर हरणारच नाही आहे. अर्जुन म्हणतो, मलाही माहिती आहे ना, मी तर हरणं शक्यच नाही आहे. बघ तुला करून दाखवतो की नाही ते. हे असं घर सांभाळण्याची कामं ना ही अशी यू 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 होऊन जातील. हे असं सहज कोणीही करू शकतं. घर सांभाळणं एवढं कुठला मोठा टास्क आहे ना. बघ मग त्या दोघांचं ठरतं ही गोष्ट. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळ सकाळ उठून खाली आलेला असतो. खाली येऊन छान तो फुलांनी डायनिंग टेबलवरती आणि समोर सोफ्यासमोरच्या टेबलावर डेकोरेशन करतो. आणि मग त्याच्यानंतर तो आता इडलीचं जे काल सायलीने बॅटर बनवून ठेवलेलं असतं तिकडे वळतो. अर्जुन म्हणत असतो, अरे पण ती इडली कशी करायची? इडली विचारतो विमलताईला. नाही नाही नाही, बायको कोणाला विचारत नाही, मग मी पण नाही विचारू शकत. मग काय, हां कुकर, शिटी, आता ह्याची मस्त शिटी देतो, मग छान इडली तयार होईल. तर इकडे आता नाग्याला पुन्हा एकदा पोलिसांनी जेलमध्ये आणून टाकलेलं असतं. तसा लगेचच महिपत म्हणतो, नागराज अरे तू मला सोडून जाऊ नको रे, तू गेला की मला बोर होतं. त्याबरोबर नागराजला राग येतो. नागराज रागाने महिपतकडे बघतो. महिपत म्हणतो, आणि तुझा तो कोणतो वकील आणला होता त्याचं काय? तो तुला कोर्टात न बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय का नाही? नाही म्हणजे तो वकील तसा चांगला आहे, पण आता तुझंच नशीब फुटकं, त्याला काय करणार? त्यावर लगेचच महिपतच्या ह्या बोलण्याचा नागराजला आणखीन राग येतो. मग महिपत म्हणतो, जाऊ दे, मला वाटतं तू आता इथंच राहणार माझ्याबरोबर, तू काय आता इथनं सुटत नाही काय? तसा लगेचच आता महिपतला नागोबा म्हणतो, अरे महिपत, तू कशाला उगाच माझी काळजी करतोय? त्यापेक्षा तू तुझ्या मेलेल्या पोरीच्या आत्म्याला शांती मिळेल याची काळजी कर ना. नाही म्हणजे तू इथं जास्त आगाऊपणा केला तर तिथं तिला त्रास होईल, तिला काही इजा आपत्ती होईल याचा विचार कर ना. उगाचच्या उगाच कशाला माझ्या नादी लागतोय? आता नागोबाने असं म्हटल्याबरोबर महिपत मग मात्र गप्प बसतो, कारण महिपतकडे गप्प राहण्यापासून दुसरा पर्याय नसतो. तर इकडे नागोबा म्हणत असतो, साक्षीच्या आत्म्याला देव शांती देव, हीच माझी प्रार्थना आहे रे बाबा. पण जर तू अशी बडबड करत राहिलास तर कसं बरं चालेल? कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते. त्याबरोबर महिपत हा रागाने बघत असतो. त्यानंतर इकडे आता विमल किचनमध्ये येते. विमल बघते तर काय, अर्जुन स्वयंपाकघरात. विमल म्हणते, दादा काही हवं होतं का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, नाही. त्यावर सायली, वहिनी नाही आल्यात अजून खाली, असं ती विचारते. त्यावर अर्जुन म्हणतो, आजचं सगळं मी करणार आहे. आज सकाळचा चहा, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळं काही मी करणार आहे. आय ॲम हिअर. त्याबरोबर विमल म्हणते, बापरे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर विमल म्हणते, काही नाही, छान छान. मग अर्जुन म्हणतो, आता बघ, मस्त दुधात साखर टाकतो आणि गोड गोड चहा बनवतो. त्यावर विमल त्याला म्हणते, दादा पहिली चहा पावडर, पहिलं दूध, मग चहा पावडर, मग साखर आणि मग मस्त चहा. हां. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, अच्छा अच्छा. मग आता अर्जुन ते सगळं ॲड तर करतो, पण गॅसच चालू करत नाही. मग लगेचच विमल त्याला म्हणते, दादा गॅस पेटवा. त्यावर अर्जुन गॅस पेटवतो.
त्यानंतर मग आता विमल ही म्हणत असते, दादा खरंच तुम्ही आज सगळं करणार आहात का? त्यावर तो म्हणतो की हो, मग विमल आज बघशील तू मी सगळं कसं व्यवस्थित करतो ते. बघ बघ, समोरचं डेकोरेशनसुद्धा सगळं मीच केलं आहे. त्यावर विमल म्हणते, डेकोरेशन? त्यावर अर्जुन म्हणतो, डेकोरेशन अगं म्हणजे बघ ना, ती फुलं वगैरे सगळं मीच ठेवलं आहे. त्यावर लगेचच ती म्हणत असते, अच्छा सजावट, छान छान सजावट अगदी छान केली आहे तुम्ही दादा. त्यानंतर मग विमल म्हणते, दादा छान करता, फक्त हे मध्ये मध्ये काय बोलतात तेवढं कळत नाही. आता इकडे कल्पना येते आणि म्हणते, विमल मला जरा एक कॉफी दे गं. आता कल्पनाने किचनकडे पाहिलेलंच नसतं हां. तसा अर्जुन म्हणतो, मी देतो. तशी विमल त्याला म्हणते, दादा कॉफी कॉफी. त्यावर आता अर्जुनला तर माहीतच नाही आहे ना कॉफी पण कशी बनवायची कल्पनाची. मग विमल त्याला सांगते, दादा 1.5 चम्मच कॉफी पावडर टाका. अर्जुन ऐकतो 3 चम्मच. मग अर्जुन 1 चम्मच टाकतो, परत दुसरा टाकतो. आता तिसरा तो टाकणार असतो त्यावेळी विमल म्हणते, दादा नाही, बस. मग अर्जुन लगेचच थांबतो. त्यानंतर मग विमल म्हणते, दादा आता हलवा. त्याबरोबर अर्जुन हलवू लागतो. विमल म्हणते, दादा गॅस पेटवा. मग अर्जुन गॅस पेटवून कॉफी हलवतो आणि एक कपात ओतायला लागतो. विमल त्याला सांगत असते, दादा साखर घालायची आहे, पण अर्जुन काही ऐकतच नाही. तो घाईघाईने आणून कल्पनाला कॉफी देतो. कल्पना कॉफी पिते आणि म्हणते, विमल तू साखर टाकायला, आणि वर बघते तर काय अर्जुन. मग कल्पना म्हणते, तू बनवली आहेस कॉफी अर्जुन? त्यावर अर्जुन म्हणतो, हो मामा. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी विमल येते आणि विमल म्हणते, हे सगळं डेकोरेशनसुद्धा आजचं अर्जुनदादांनीच केलं आहे कल्पना वहिनी. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, अरे वा. त्याबरोबर अर्जुन एक गुलाबी फूल काढतो आणि कल्पनाला देत म्हणतो, मॉम हॅपी रोज डे. त्याबरोबर कल्पना म्हणते, अरे वा, थँक्यू सो मच. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सायली येते आणि सायली आता छान मस्त तयार होऊन कोट वगैरे घालून आलेली असते आणि आता ती येऊन सोफ्यावर बसते आणि म्हणत असते, मला माझी कॉफी मिळणार आहे का? त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, येस आय विल गिव्ह विथिन 2 मिनिट्स. त्याबरोबर आय विल गिव्ह विथिन 2 मिनिट्स असं म्हटल्यावर सायली म्हणते, इंग्रजी? त्याबरोबर कल्पना हे सगळं बघत असते. तर अर्जुन लगेचच म्हणतो, 2 मिनटं, फक्त 2 मिनटं थांबा, 2 मिनटात कॉफी घेऊन येतो. आणि मग तो चहा आणायला तिकडनं निघून जातो. तर हे सगळं कल्पनाला बघून हसू येत असतं. मग अर्जुनला किचनमध्ये येऊन विमल मदत करत असते. अर्जुनची तारेवरची कसरत बघून सायलीला हसू येत असतं. तर इकडे आता अर्जुन छान मस्त सायलीसाठी कॉफी करतो. त्यानंतर मग विमल म्हणते, वा दादा आता नेऊन द्या. त्याबरोबर अर्जुन लगेचच ती कॉफी घेऊन तिकडे येतो आणि म्हणतो, गरमागरम कॉफी रेडी आहे. त्याबरोबर लगेचच आता कल्पना तिकडे येते आणि कल्पना म्हणत असते, काय चाललं आहे सायली अर्जुन तुमचं? नाही म्हणजे तुम्ही काही खेळ खेळताय का? म्हणजे अर्जुनसारखं तू केलं आहेस, तू काही चाललं आहे का हे? त्यावर विमलसुद्धा तिकडे येते. मग कल्पना म्हणते, अरे बोला, काय चाललं आहे काय तुम्हा दोघांचं? त्याबरोबर मग सायली म्हणते, आई नाही, आम्ही काही खेळ खेळत नाही आहोत. ह्यांना वाटतं ना घरातली कामं करणं सोपी असतात म्हणून काही दिवस यांची कामं मी आणि माझी कामं हे करणार आहेत. बघूयात ना यांनाही जमतं का घर सांभाळता, आणि हे कुठवर घर सांभाळू शकतात ते, म्हणून आम्ही हे टास्क घेतलं आहे, बस बाकी काही नाही. त्याबरोबर आता लगेचच कल्पना म्हणते, अच्छा असं आहे तर. इतक्यात त्या ठिकाणी प्रतिमा आत्या आणि रविराज काका येतात. प्रतिमा आत्या म्हणते, काय रे अर्जुन, आज चक्क तू सायलीला चहा देतोयस, आश्चर्य आहे. त्यावर रविराज काकासुद्धा म्हणतात, काय गं सायली, तुझी तब्येत बरी आहे ना? त्यावर सायली म्हणते, हो माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे. आता फक्त बघायचं हे आहे की यांना घर सांभाळायला कुठवर जमतं, आणि ते बघण्यासाठीच आम्ही हे एवढं सगळं करतो आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मला जमणार आहे, मला व्यवस्थित सगळं जमणार आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन हा म्हणत असतो, मलासुद्धा जमणार आहे, मलासुद्धा सगळं व्यवस्थित जमणार आहे. त्यानंतर सायली म्हणते, माझा टिफिन मिळेल ना मला? त्यावर लगेचच प्रताप म्हणतो, नाही तेवढी तू अपेक्षा करू नकोस सायली. तसा अर्जुन म्हणतो, अरे का नाही मिळणार? मिळणार ना, टिफिन मिळणार, मी घेऊन येतो टिफिन. आणि मग अर्जुन जातो आणि कसाबसा धावपळ करत टिफिन बनवायला लागतो. त्याबरोबर इकडे प्रिया ही मात्र हे सगळं चोरून बघतच असते. मग अर्जुन टिफिन आणून देतो. त्याबरोबर सायली म्हणते, आता तुम्हाला हे सगळं फक्त 2 मिनिटांमध्येच करावं लागणार आहे.
आणखीन 2 दिवस. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.